तर मित्रांनो, राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे। या योजनेअंतर्गत पोर्टलवर आणि ॲपवर अशा दोन पद्धतीने ॲप्लिकेशन अर्ज मागवण्यात आलेलं होतं। सुरुवातीला जे अर्ज मागवण्यात आलेलं होतं ते ॲपच्या मदतीने अर्ज मागवण्यात आलेलं होतं। आता बघितलं तर आता पोर्टलवर अर्ज मागवण्यात सुरू आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज आता करता येणार आहे। आता आपण बघितलं तर यामध्ये 1,02,00,000 अर्ज आलेले आहेत, प्राप्त झालेले आहेत एकूण पोर्टलवर, आणि यामधील 89,97,000 अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। उर्वरित जे अर्ज आहेत त्यांची सुद्धा छाननी सुरू आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आता महिलांना प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जे आहे 1,500 रुपये दिले जाणार आहे। आता तुमचा अर्ज मंजूर झाला का चेक करण्यासाठी तुम्हाला अर्जदार लॉग मध्ये यायचे। अर्जदार लॉग मध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचे। खाली आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे। मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला कॅप्चा जसं तसं टाकायचं आहे। जसे की यामध्ये त्यांनी जी संख्या दिलेली असते तीच संख्या टाकायची असते। 516322 आपल्याला संख्या दिलेली तीच संख्या आपण टाकली आणि त्यानंतर आपण लॉग इन या बटनावर क्लिक केला। आता लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर यामध्ये काही त्रुटी सुद्धा येतात, कारण की काही वेळा ॲप्लिकेशनवर लोड असल्यामुळे त्या त्रुटी आपल्याला पाहायला मिळतात। आता यामध्ये बघितलं तर केलेले अर्ज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केलेले अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेलं दाखवेल। आता या ठिकाणी जर तुमचा अप्रूव्हल नसेल, रिजेक्ट असेल, तर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली जाते। तर अशा प्रकारे बघितलं तर आमचे दोन्ही अर्ज मंजूर आहेत। तुमचे अर्ज मंजूर आहेत का नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता 3,000 रुपयांचा मिळाला का नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।